नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजण? तर आम्ही 2 दिवसापूर्वी गेलो होतो मंडईमध्ये म्हणजेच पुण्यामध्ये तुळशीबागेच्या जवळ. तर तिथे हा गणपतीचा उत्सव चालू होता. दुसऱ्या दिवशीचा विषय होता बघा हा. तर खूप छान पथक होतं इथं. ढोल ताशा नाही म्हणता येणार, पहिल्यांदाच शाळेच्या मुली होत्या ह्या. त्यांचा दांडिया मिक्स टाळ्यांचा कार्यक्रम होता बघा. आणि ह्या काठीला काय म्हणतात कमेंट करून तुम्ही मला सांगा. आता नाव मला आठवत नाही आहे. झेंडा फडकवताना ते आणि बाकीच्या मुली दांडियावर म्हणजे ढोलच्या मदतीने दांडियावर किंवा स्वतःच असं बोलत होत्या. खूप छान असं डेकोरेशन आणि ढोलचा कार्यक्रम झाला तिथे. आता ह्याला काय म्हणावं हा शब्द मला पडला आहे. आता टाळ्या ढोल ताशा आपण नेहमीच म्हणतो, पण हा टाळ्यांचा गजर चालू आहे बघा. दांडिया आणि टाळ्यांचा गजर. तर पहिल्यांदाच मी हा प्रकार बघितला. नाहीतर DJ सॉन्ग आणि फक्त ढोल ताशा एवढंच माहिती होतं मला, ताशा. तर हा पहा दांडियाचा कार्यक्रम. खूप उत्साही मुली होत्या आणि फक्त मुलींचाच हा कार्यक्रम होता. मुलं त्याच्यात अजिबात कुठेही नव्हते कशाच कार्यक्रमांना. व्हॉलेंटियर म्हणून पण मुलीच होत्या आणि कार्यक्रमात सुद्धा मुलीच होत्या. खूप उत्साह, प्रत्येकजण त्यांचं शूटिंग करत होता. येणारा जाणारा आणि पूर्ण गराडा मारून त्यांना बसले होते बघा सगळेजण. तर खूप छान अनुभव झाला बघा हा. शक्य असेल तर तुम्ही या आणि ह्या देखाव्याचा अनुभव घ्या. रोज एक ना एक मंडळ इथे असतं. आज हे तर उद्या दुसरं कुठलं तरी असेल, असा विषय. तर पहा तुम्ही. आता ह्याच्याविषयी जास्त काय बोलू. ह्या बघण्याचाच अनुभव, प्रत्यक्ष डोळ्याने टिपण्याचाच अनुभव आहे बघा. प्रत्येकजण शूटिंग करत होता इथे. तर ह्याच्याच बॅक साईडला समोर जो आपल्याला पिवळा झेंडा आणि ते मंदिर दिसतंय, ते दगडूशेठच्या गणपतीचा देखावा आहे. आणि माझ्या पाठीमागे तो आहे हुतात्मा बाबू गेनू मंडळ, त्याचा देखावा आहे. तर मी आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे हुतात्मा बाबू गेनूंचा देखावा. दगडूशेठ पण घेतला आहे, पण तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये येऊन जाईल. सध्या हुतात्मा बाबू गेनूचा देखावा आपण बघणार आहोत. तर नक्कीच बघा. हा दांडियाचा कार्यक्रम झाला, मुलींचा टाळ्या वाजवायचा. खूप जोशपूर्ण आनंदात मुली होत्या बघा. तुम्ही बघू शकता. खूपच उत्साहाचं वातावरण होतं आणि मला तिथून हालूशीच वाटत नव्हतं. मला ढोल ताशा असे कार्यक्रम खूप आवडतात बघायला. तर शेवटी आता वेळेचं बंधन असतं आपल्या सगळ्यांना, त्यामुळं मग आम्ही गेलो गणपती पाहायला पुढे. तर पाहूयात. तर चला, पुन्हा एकदा तुमच्यासाठी खास आणि छान माहिती. पुण्याच्या मानाच्या आणि भक्तिभावाने उथमलेला असा हुतात्मा बाबू गेनू मंडळ 2025चा हा देखावा. हा देखावा तुम्ही बाहेरून जो बघताय, ही बाहेरची बाजू आहे. पूर्ण झुंबर वगैरे लटकलेलं आहे आणि डोळ्याचं पारणं न फिटणारा हा देखावा आहे. आणि त्याच्या बाहेरच्या साईडला जिथून आपण एंट्री करतो, तिकडची यायची साईड आहे आणि आम्ही आता आतमध्ये चाललो. तिथं शंकराची मूर्ती, खूप छान अशी मूर्ती आहे. पूर्ण कारंजाने वेढलेली आहे. मध्ये त्यांनी पाण्याचं टँक केलेलं आहे. त्याच्यामध्ये दगडावरती मूर्ती बसवलेली आहे. त्याच्यासमोर आहे नंदी, आपले शंकराचे भक्त जसे आपण आहोत. आणि मधोमध आहे कलश, जो की फार मोठा आहे. तर त्यांनी ह्या गोष्टी अशा केल्या होत्या की भक्तांसाठी त्यामध्ये एक एक नाणं आपण टाकू शकत होतो आणि ते नाणं त्यामध्येच पडलं पाहिजे, त्या कलशामध्ये, असा त्याचा उद्देश होता. तर हे आहे हुतात्मा बाबू गेनू मंडळ 2025 आणि मंडईचा हा देखावा आहे बघा. तर आम्ही एंट्री केली. आम्ही दुसऱ्याच दिवशी एंट्री केली होती बघा, त्यामुळे जास्त गर्दी नव्हती. सध्या जर तुम्ही जाताल तर माणसं चालतच नाहीत, आपोआप ढकलली जात आहेत. आणि त्यातली त्यात बिचाऱ्या बारीक मुलांची खूप म्हणजे खूप हाल होत आहे. तो प्लीज, खूप छोटी मुले असतील तर तुम्ही जाऊ नकात बघायला. जरा मीडियम चालण्यासारखी असतील, 8-9 वर्षापर्यंत असतील तरी ठीक आहे. कारण की छोट्या मुलांना जास्त काही कळत नाही. आपला उत्साह असतो की आपल्याला जायचं आहे, पण मुलं खूप त्याच्यात नाराज होतात ह्या गर्दीमध्ये. आणि हा जो सेट आहे तुम्ही फक्त बघा. आता मी बोलत नाही आहे. डोळ्याचं पार न फिटणारा हा सेट आहे बघा तुम्ही.
एक एक गोष्ट बघा तुम्ही किती बारकाईने नीटनेटकेपणाने आणि काय म्हणतात फिनिशिंगने बनवलेली आहे. तर या मंडळाविषयी मी तुम्हाला थोडंसं सांगते. हे मंडळ स्थापन झालं होतं बघा 1903 साली. हुतात्मा बाबू गेनू असं स्वातंत्र्य सैनिकाच्या नावावरून आणि त्याचा त्याग आणि बलिदान लोकांना नेहमी प्रेरणा देत आले. म्हणूनच या मंडळाचा प्रत्येक देखावा भक्ती आणि भावांनी सजलेला आहे किंवा सांगड घातलेली आहे. आणि ह्या मंडळाला लोक नवसाचा गणपती असो म्हणून पण ओळखतात, की ते धागा वगैरे बांधला की इच्छा पूर्ण होते असं म्हणतात. तर हा देखावा मैसूर पॅलेस म्हणजेच प्रत्यक्षात कधी बघणार माहीत नाही, पण पुणेकरांनी तो दाखवला आपल्याला. कर्नाटकच्या मैसूर शहरातला हा राजेशाही दरबार आणि आपल्याला थेट पुण्यात पाहायला मिळतोय. भव्य घुमट, सोन्यांच्या झळाळीचे डिझाईन्स, हे पहा सगळीकडे झुंबर लटकलेले आहेत. राजेशाही लाईट डिझाईन्स असे सगळे दरवाजे वगैरे खूप छान आहे. आणि हे आहेत आपले नवसाचे गणपती. आम्ही एका साईडला थांबलो होतो शूटिंगसाठी, नाही तर खूप चाललं होतं चला पुढे चला पुढे चला पुढे असं. हे पहा झुंबर पहा तुम्ही किती सुंदर, आणि डिझाईन्स पण पहा वरच्या. एक एक बारीक काम बघा तुम्ही किती छान केलंय त्यांनी. हा जो प्रसिद्ध देखावा आपण आता बघतोय तो साकारला होता प्रसिद्ध आर्ट डायरेक्टर जीवन रणधीर यांनी. इतकं बारकाईने त्याचं काम केलं आहे की लोक फोटो काढायला रांगा लावत आहेत. आणि शूटिंगसाठी पण नवीन नवीन क्रिएटर्स आहेत, जुने आहेत, यूट्यूबर्स आहेत, बातम्यावाले, न्यूजवाले, शूटिंगवाले, असंख्य लोक असे कॅमेरे घेऊन उंचवलेले होते. त्याच्यात मीही एक होते समजा. यावर्षीचं आणि हा धागा माझ्या मुलीने घेतलं 10 रुपयामध्ये. एक गणपती बाप्पाचा फोटो आणि 2 धागे होते त्यामध्ये. ते एक धागा इथे बांधायचा, आपली इच्छा बोलायची, आणि दुसरा धागा मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं ना ते 2 आहेत पंडित तिथे उभा, तर त्यांच्याकडे एक धागा द्यायचा. मग ते तो धागा घेतात आणि गणपतीच्या पायांना लावून आपल्याला तो आणून देतात. मग तो आपण हातात बांधायचा, म्हणजे कोणी जितका दोरा पुरेल तितक्या हातात आपण बांधायचा थोडक्यात तो असं. तुम्ही लाईन बघू शकता, गर्दी बघू शकता. खूप सुंदर, खूप सुंदर. हे पहा ते धागा लावतात पायांना आणि ते आणून देतात अशा पद्धतीने. गणपती बसवणीपासून विसर्जनापर्यंत इथं सतत धार्मिक कार्यक्रम वातावरण होत असतात. दररोज महाआरती, भजन, कीर्तन, अभिषेक होतात. महिलांसाठी, मुलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आणि कार्यक्रम होत असतात सारखेच. फक्त सजावट नाही तर हुतात्मा बाबू गेनू मंडळ वर्षभर समाजासाठी काही ना काही कार्य करत असतं. गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, पर्यावरण, आरोग्य शिबिर, म्हणजेच देवपूजेसोबतच समाजसेवा हा या मंडळाचा खरा ध्यास आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि तुम्ही हे माझ्या बोलण्यापेक्षा पण जास्त भर या देखाव्यावर द्या. किती सुंदर आणि अप्रतिम अशी रचना केलेली आहे सगळीच. अनंत चतुर्दशीला या गणपतीचं 10व्या दिवशी संध्याकाळी 6च्या आसपास महाआरती होते आणि त्यानंतर मंडळाची भव्य अशी मिरवणूक निघते बघा. ढोल, ताशे, लेझिम, पथक, फटाक्याची आतिषबाजी, भक्तांची गर्दी, उत्साह आणि जयघोष यामध्ये बाप्पा विसर्जनाच्या दिशेने रवाना होतात.
तर व्हिडिओ आता संपतोय. आम्ही आलोय आता, निघालोय बाहेर. मुलगी माझी पुढे बघा, ती पण कंटाळी होती, मी शूटिंग करत होते तर. अशा पद्धतीने आम्ही, उजेड होता आम्ही आलो तेव्हा. आता बऱ्यापैकी अंधार पडलेला आहे, बाहेर आलोय तर. आणि तिला पण त्या पाण्यामध्ये नाणं टाकायचं होतं. सॉरी, ते शूटमध्ये आलं नाही की आलंय, बघूयात आता. पुणेकर असताल किंवा पुण्यातले गणपती बघायचे असतील, नक्कीच ह्या म्हैसूर पॅलेसला तुम्ही भेट द्या. हे पाहिजे, नाणं टाकतीये पाण्यामध्ये. आपण बघूया तिचं नाणं पडतंय की नाही पडतंय. 1 2 3 पडलं. चला, माझ्या मुलीचं नाणं पण पडलं होतं त्या दिवशी. मला आठवत नव्हतं नेमकं पडलं होतं की नव्हतं ते. आणि पावसाचं वातावरण आहे, येताल तेव्हा छत्री रेनकोट नक्की घेऊन या. तर चला, बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. आणि हा आहे बाहेरून म्हैसूर पॅलेस. तर नक्कीच या पॅलेसला व्हिजिट करा. व्हिडिओला आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब